काल रात्री इडलीसाठी बॅटर फर्मेंट व्हायला ठेवलं होतं आणि आज सकाळी किचन मध्ये येऊन बघितलं तर एकदम मस्त फर्मेंट झालेलं होतं. म्हणून म्हटलं आज नाश्त्याला गरमागरम इडलीच बनवूया. कुकरमध्ये पाणी टाकलं आणि थोडीशी चिंच टाकून घेतली. चिंचामुळे काय होतं, कुकर काळा पडत नाही आणि घासायला पण जास्त झिकझिक होत नाही, लगेचच क्लीन होऊन जातो. इकडे एक बिना मिठाचा प्लेट लावून घेतला. तोपर्यंत बाबूची तर लुडबुड चालूच झाली. मग काय मीठ टाकलं आणि मग बाकीचे प्लेट्स ठेवून त्यावर झाकण ठेवून ना खलबत्ता ठेवून दिला, जेणेकरून बाहेर वाफ पडू नये. 10 मिनिटाच्या स्टीम नंतर इथं मस्त गरमागरम एकदम सॉफ्ट इडली तयार होती. मग चटणी वगैरे बनवून घेतली आणि लगेच सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. नाश्ता तर झाला, पण घरातली कामं काय होणार नाहीत. घरातली कामं काय चालूच असतात. त्यामुळे लादी पुसून घेतली आणि मग नंतर भांडे वगैरे घासून किचन क्लीन करून घेतलं. तोपर्यंत इकडे दोघांची बहीण भावांची झोप झालेली होती आणि त्यानंतरची यांची मस्ती बघा. तिचे केस धरून मारलं पहिलं आणि त्यानंतर ती ओरडायला लागली तर तिलाच आवाज चढवतोय, ए म्हणतोय असा. आणि ती इकडे रुसून बसली तर आपण पण खाली मान घालून तिची कॉपी करतो. इतका आगाऊ आहे ना, छोटासा आहे पण तिला पूर्णपणे तंग करून टाकतो दिवसभर. म्हटलं हे दोघं काय शांत बसणार नाहीत म्हणून इव्हनिंगला खाली घेऊन गेले होते आणि फ्रुट्स वाला पण आला होता. मग काय एक ना 2-4 दिवस झालं घरी नाहीयेत, सो फ्रुट्स पण संपले होते म्हणून फ्रुट्स घेतले आणि मला सीताफळ खाण्याची क्रेविंग झाली म्हणून हे आणलं. तर बघितलं तर काय यामध्ये आळी निघाली होती. गावाकडे होतो तर घरच्या शेतातले सीताफळ होते तेव्हा खावंसं वाटत नव्हतं आणि आता सिटीमध्ये आलोय तर पैसे देऊन घ्या आणि ते सुद्धा आशे. बाबूला मोसंबी दिली तर तो स्वतः खाण्याआधी ना बहिणीला भरवतोय. किती ते प्रेम बघा ना. असो हे काय रोजच चालू असतं. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. ओके.